व्यवसाय करणं हे अनेकांचं स्वप्न असतं, मात्र त्यासाठी लागणारी जिद्द, सातत्याने वेगळेपणाची दृष्टी असेल तर यश मिळतं. याचं जिवंत उदाहरण म्हणजे पुण्यातील मीरा चव्हाण आणि प्रियम चव्हाण या दोन जावांनी एकत्र येत सुरू केलेला युगो चिपचॅट हा अनोखा खाद्य व्यवसाय. पुण्यातील कॅम्प परिसरात सुरू झालेल्या व्यवसायाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अल्पावधीतच त्यांनी स्वतःची वेगळी ओळख देखील निर्माण केली. या व्यवसायाची सुरुवात नेमकी कशी झाली याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव मीरा चव्हाण. ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड जसं तुम्ही म्हणालात तसंच आर्किटेक्चरची आहे. आमच्या दोघींचा असा मेन मुद्दा असा होता की आम्हाला काहीतरी खाण्याच्या क्षेत्रामध्ये करायचं होतं. कॅफे चालू करायचं म्हटलं तर सेम सगळीकडे सँडविच, मोमोज ते नव्हतं करायचं. आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं जे लहान मुलांना सुद्धा अट्रॅक्ट करणार, पण त्याच पद्धतीने थोडं हेल्दी पाहिजे. म्हणून आम्ही हा चिपचाट नावाचा जो कन्सेप्ट आहे ना, चिपचाट हे नाव सुद्धा आम्हीच डिराईव्ह केलेलं आहे. हा कन्सेप्ट आम्ही आणला. सो तुम्ही बघाल तर आमच्या इथे जे पनीर आहे ते सुद्धा आम्ही घरी बनवतो. कुकीज, या सगळ्या गोष्टी एगलेस असून सगळं घरी बनवतो. हे सगळं व्हेज मध्ये मिळेल. आणि हे आम्ही चालू केलं जवळजवळ डिसेंबर पासून चालू केलं, पण ह्याची संकल्पना जवळ एक वर्षांपासून चालूच आहे. म्हणजे सगळं. हाय, मी प्रियम चव्हाण. मी ऍक्च्युली फॅशन डिझायनिंग करत होती आणि ही आता पण आर्किटेक्चर करते आणि आता पण मी फॅशन डिझायनिंग चालू आहे माझं. पण आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं ना, असं कॅफे सारखं काही नाही आणि रेस्टॉरंट सारखं पण काही नाही, पण आम्हाला त्यातल्या त्यात काहीतरी वेगळं जे मुलांना पण हेल्दी वाटेल, मुलं पण खाऊ शकतील तेसाठी. कारण आमच्या घरातच 4 मुलं आहेत, ते विचार करून आम्ही जरा थोडंसं ते चिपचाट करा. आता मुलांना कसं चिप्स आवडतातच आणि त्याच्यामध्ये जर का व्हेजेस वगैरे, असं मुलं व्हेजेस वगैरे खात नाही, म्हणून मग आम्ही ते विचार केला की चिप्समध्ये व्हेजेस वगैरे टाकून आणि मग नंतर आपण ते देऊ शकतो. आपल्याकडे आता आमच्याकडे एक 10-12 प्रकाराचे चिप्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही चिप्स आणि कुरकुरे आहे वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे. त्याच्यामध्ये आम्ही व्हेजीस आणि सॉसेस मिक्स करून देतो. चिप्समध्ये सगळे सॉसेस, व्हेजीस आणि जॅलपिनोज, ऑलिव्स ते मिक्स करून आणि मग तो चिपचाट करतो आम्ही. ते 100 रुपयालाच मिळतं आणि ग्राहकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. करून आता डिसेंबरमध्ये आम्ही सुरू केलेलं, म्हणजे एक 3 मंथ्स झालेलं आहे कम्प्लीट. आणि आमचा रिस्पॉन्स पण चांगला मिळालेला आहे आम्हाला. चिपचाट सोडून आमच्याकडे एक नवीन पदार्थ आहे स्लश म्हणून. म्हणजे लहान मुलांना कसं आपण एअरेटेड ड्रिंक्स देतो, सोडा असतो म्हणजे कोक, मिरिंडा, ह्याच्यामध्ये सोडा असतो. सोडा बेसमध्ये आपण थोडं लहान मुलांना देण्यासाठी थोडं नाही देत म्हणजे आपण त्यांना. पण हे स्लश मध्ये आपल्याकडे वेगळे जे प्रकार आहेत, मँगो, ऑरेंज, काला खट्टा, अशा खूप सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या फ्लेवरमध्ये स्लश बनवतो. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी ऑलरेडी आधी बनवलेल्या नसतात. रोज नवीन फ्रेश बनवतो. तुमच्या समोर तुम्हाला आवडणारा फ्लेवर कॅन करून तुम्हाला देणार. म्हणजे जी आमची कन्सेप्ट आहे, यू गो, ग्रॅब अँड गो. तर चिपचाट तुम्ही घेणार आणि घेऊन जाऊ शकता. इथे बसायला अशी जागा नाही, म्हणजे छोटंसं आमचं शॉप आहे. तर तुम्ही स्लश पण कॅन मध्ये मिळाल्यावरही तुम्ही ते घेऊन पण जाऊ शकता, कुठे पण कॅरी करू शकता. आणि अजून एक म्हणजे आम्ही ब्रुकीज आहे आमच्याकडे. ब्रुकीज म्हणजे एक प्रकारचे कुकीज असतात, मोठ्या असतात साईजनी, थोडे क्रंची फ्लेवर असतो. ते होममेड आहे, एगलेस आहेत आणि ते आम्ही गरम करून तुम्हाला चॉकलेट सॉस बरं देतो. ह्याच्यासाठी पण आम्हाला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला कस्टमर्स कडनं. असे हे 3 प्रकारचे आयटम्स आमच्याकडे मिळतात. लेज आहे. लेज मध्ये 5 डिफरंट फ्लेवर्स आहेत, म्हणजे जसं की इंडियन मसाला, ग्रीन चटणी, असे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक फ्लेवरच्या अनुषंगाने आम्ही त्यांची रेसिपी वेगळी केली आहे. त्याच्या प्रकारे तुम्हाला सॉसेस कुठल्या पद्धतीने हवे, काही ना तिखट हवंय, त्याच्या हिशोबाने आम्ही बनवून देतो. सुरुवातीला म्हटलं तर फायनान्स म्हणजे आर्थिकदृष्ट्या थोडा आम्हाला मदत, सगळीच म्हणजे थोडी नाही सगळीच मदत आम्हाला आमच्या फॅमिलीनी खूप सपोर्ट देऊन केला. जसं आम्ही तुम्हाला बोललो, आम्ही दोघी जावा असून आम्हाला दोघांनाही लहान लहान मुलं आहेत. आम्हाला मेन सपोर्ट सिस्टीम तर आमचे सासू आहे, जे आम्हाला मुलांना मदर इन लॉची खूप जास्ती मदत आहे, काळजी घेतात. त्यांना घरी ठेवून बिंदासपणे इथे व्यवसाय करू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्स सुद्धा त्यांच्याकडेच आहे. आमचे नवरे आणि सासू सासरे ह्यांनी आम्हाला एक पाठिंबा दिल्यामुळे आज आम्ही हे करू शकतो.
भांडणच दाखवतात. मराठी सिरियल असू दे, हिंदी सिरियल असू दे, भांडणच दाखवतात. आणि आम्ही दोघी टचवूड असं काही नाहीये, आम्ही दोघी एकमेकांना सांभाळून घेतो. त्यांना कुठे जायचं असेल, मला कधी जमत नसेल, तर आम्ही दोघींनी एकमेकांना सांभाळून हा बिझनेस करतोय. या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली कमाई करत असून मीरा आणि प्रियम चव्हाण यांची ही गोष्ट अनेकांसाठी आता प्रेरणादायी ठरते. योग्य कल्पना, मेहनत आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध करून दाखवलंय. प्राची केदारी, न्यूज 18 लोकल,